आवाज सर्वसामान्यांचा। आजच्या काळात आधुनिक पद्धतीमुळे अवताच्या जनावरांची संख्या कमी होत चालली आहे असं म्हणावं लागेल। परंपरेनुसार अजूनही दुर्मिळ शेतकऱ्यांनी आपल्या दावणीला जनावरे जोपासली आहेत। अशातच कातरखटाव येथील संतोष शिंदे परिवारांनी आपल्या लाडक्या नखऱ्या बब्या सरजा बैलांची पारंपरिक पद्धतीने बेंदूर सणानिमित्त गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली होती। बेंदूर सणानिमित्त कातरखटाव येथील ग्रामदैवत कात्रेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, लक्ष्मी मंदिर तसेच जानाई मंदिर या देवदेवतांचे दर्शन घडवले। आज मितीला ग्रामीण भागात पाळीव बैलांची संख्या कमी होत चालली असली तरी परंपरेनुसार अजूनही काही शेतकऱ्यांना जनावरांची असणारी आवड हे आजच्या बेंद्राच्या सणानिमित्त आणि वाजत गाजत काढलेल्या मिरवणुकीतून दिसून येत आहे। जनावरे दुर्मिळ होत चालली असली तरी आजोबा पंजोबांच्या काळापासून आज सुद्धा वडीलधारी मंडळी दावणीला बैलाची जोपासना करीत आहेत आणि दरवर्षी बेंदूर सणाचा उत्सव पार पाडित आहेत। अशा तऱ्हेने मंडळी शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करताना बेंदूर हा सण जिल्ह्यात गावागावात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे। दुर्मिळ होत चाललेल्या आणि गुलालाच्या उधळणीत निघालेल्या मिरवणुकीचा सणाचा उत्साह अधिकच द्विगुणित होतोय। यावेळी संतोष जगन्नाथ शिंदे, जयश्री शिंदे, अनिता शिंदे, केशव जगन्नाथ शिंदे, अनिकेत शिंदे, आनंद शिंदे, ओंकार शिंदे, श्रीरंग बागल, अधिकराव दुबळे, गणेश लोहार मिरवणुकीत उत्साहाने सामील झाले होते। रोहित बँडच्या तालावर वाजत गाजत नखऱ्या बब्या सर्जाची मिरवणूक गावातून काढण्यात आली होती। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज महाराष्ट्रीयन बेंद्राचा सण, परंपरेनुसार बेंद्राचा सण पार पडतोय आज आणि आज संध्याकाळची वेळ आहे। आज इथं आपण पाहतोय शिंदे परिवार, संतोष शिंदे परिवार हे परंपरेनुसार गावातून बैल वाजत गाजत काढतात। आपण पाहताय हे बघा मंदिर, आता शेवटचं मंदिर जानाई मंदिर, इथे त्यांनी देवाला पायरीला म्हणजे आपण कसं पाया पडतो तसं त्या पद्धतीनं जनावरांना सुद्धा ते मंदिरासमोर आणून देवदर्शन दिलेलं आहे गावदेवप्रमाणे। तर आता त्यांच्याकडून आपण जाणून गेलो ही सण कसं काय दुर्मिळ जनावरं, दावणीची जनावरं दुर्मिळ होत चालली ती, तर आता ह्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? नमस्कार। आपलं प्रत्येक वर्षी बेंद्राचा सण असतो, महाराष्ट्रीयन सण। हां, पण आजकाल गावात जास्त बैलांची संख्या नाही। जनावर आहेत भरपूर, जर्सी गाया, म्हसरं आहेत, पण मेन म्हणजे खिलार जातीची बैल आपल्या गावात खरंच कमी आहेत, म्हणजे महाराष्ट्रात कमी आहेत। हां, आणि मुख्यतः पाहिले तर आता शर्यतीला नाद आहे भरपूर महाराष्ट्रामध्ये भरपूर जणांना। बरं। आणि जेणेकरून आजकाल फक्त अवताची बैल कमी झाली पण शर्यतीची वाढली। अच्छा। आणि त्या मानानं आमच्या गावात तरी सर्वात बैल कमी। अच्छा। आणि त्यात म्हणजे आमच्याच दावणीला 3 बैल आहेत, शर्यतीचे आहेत। तिन्ही बैल चांगले पळते। पण तुम्हाला असं का वाटत नाही बैल विकून टाकावी ती? तुम्ही दावणीला किती वर्ष परंपरेनुसार बैल ठेवताय की कसं? पहिल्या परंपरेनुसार आहेत। आमच्या आजोबाच्या काळापासून, आजोबांकडे घोडा होता म्हणतात। अच्छा। आजोबाच्या काळापासून बैल आहेत। आजोबांनंतर वडिलांनी सांभाळायला चालू केली आणि वडिलांबरोबर आम्हालाही त्याचा नाद लागला। आता हे किती वर्ष झालं तुम्ही जनावरं सांभाळताय दावणीला? जनावर आहेत आमच्या आजोबांपासून। वडिलांच्या दावणीला आता नाही तर एक 40-50 बैल होऊन गेली असतील अवताची। बरं। आवत ट्रॅक्टर आल्यामुळे आवत जरा कमी व्हायला लागली। अच्छा। तरी आमच्या वडिलांचा नाद पहिल्यापासून होता की बाबा बैल सांभाळायची तर सांभाळायची, आपल्या दावणीला किमान एक जोड तर राहायला पाहिजे। अच्छा। त्या मानानं आता जोड आहे, आमच्या चुलत भावाचा पण बैल आहे, त्यांनी पण घेतला, त्यांनी पण परंपरा जपली। बरेच वेळा आजोबांच्या नावाने गाडी पळवली। अच्छा। आणि तसाच सण नेहमी परंपराचा आहे तसाच गावात। बेंद्रा सणाविषयी काय वाटतं मला? बेंद्रा सण एक उत्साह सण असतो। पहिले गावात असे लाईन लागत होती बैलांची, गावात मिरवणूक निघत होती परंपरेने वाजत गाजत। आता काय वाटतं बेंद्रा सणाविषयी? आता कोणाकडे बैलच नाही, त्यामुळे मिरवणूक काढायचा किंवा बाकीचा काय संबंध जास्त येत नाही। त्यातून आपण प्रत्येक वर्षी कार्यक्रम ठेवतो वेळेनुसार, कसं असेल तसं। मागच्या वेळी बायकाचा नर्तकी ठेवलेल्या, डान्स ठेवलेले। बरं। ट्रॉलीमध्ये होत्या डान्स स्पर्धा। मग त्यावेळेला बँड होता, परत DJ होता, आपली हलग्या होत्या। परत मागच्या वेळेला तसं म्हणाले तर गर्दी जास्त होती, माणसाचा प्रतिसाद जास्त भेटलेला त्यावेळेला। यावेळी जरा नियोजन झालं नाही, त्यामुळे फक्त आपलं DJ लावून बैला मिरवणूक आणली काढून। अच्छा, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की मागच्या वर्षी नर्तिका ठेवली होती त्यामुळं गर्दी वाढली होती, माणसाचा तसा प्रतिसाद जास्त भेटला। म्हणजे माणसं जनावराला पाहायला आली होती का नर्तिकाला पाहायला, असाही प्रश्न होतो।
असं होतं. आमचा नाद होता आम्ही आपलं अच्छा. केलं नियोजन त्याचं. अच्छा, म्हणजे जनावरावर तुमचं प्रेम आहे. हा. ह्यासाठी तुम्ही गावातून जनावरं देवाच्या ठिकाणी मिरवणूक काढत असता. अच्छा, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी हे शिंदे परिवार यांनी परंपरेनुसार आज बेंद्राच्या दिवशी बैल वाजत गाजत गावातून काढलेली आहेत आणि अशीच परंपरा अखंड टिकवत चाललेली आहे. तर आता शेवटचा प्रश्न असा आहे, तर या भागात किती जनावर राहिले ते असं तुम्हाला वाटते? बैल गावात आपल्या 5 ते 6 आहेत फक्त. अख्ख्या कातर खटावात एवढ्या मोठ्या लोकसंख्येत 6 बैल आहेत फक्त आपल्या कात्रात. अच्छा, हे काय म्हणजे दुर्मिळ होण्याचं लक्षण काय? ही ट्रॅक्टर आलं, ट्रॅक्टर आधुनिकीकरणामुळं बैलांची संख्या घटत चाललेली आहे आणि शेतीसाठी कामं करणारे बैलांचा आता वर्ग कमी आहे. अच्छा. फक्त शर्यत ह्या शौकींसाठी बैल हां. सांभाळले जातात अच्छा. आणि तशी सगळीकडेच बैलांचं प्रमाण कमी झालं. बरं, म्हणजे तुम्हाला म्हणायचं शर्यत शौकीनामुळं खिल्लार जनावरांची संख्या वाढली आणि हे जनावरं हे मशागतीची जनावरं दावणी जनावरं कमी झाले असं तुम्हाला म्हणायचं आहे. बोला, अजून काय सांगाल? आणि त्यात आमच्या बरोबर आमच्या मातोश्रीला नाद आहे. आमच्या घरात सगळ्यांनाच नाद आहे बैल सांभाळायचा. आमच्या घरी 6-7 जनावर आहेत. त्याबरोबर हे 3 बैल आहेत. अच्छा. त्याच्याबरोबर मिरवणुकीसाठी खास आता वहिनी पण असतात प्रत्येक वर्षी. हां हां. पण वहिनी जरा माहेरी गेल्यामुळे आली येऊ शकली नाहीत आणि त्यावरून मातोश्री आलेत. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ह्या तुमच्या मातोश्री हां. आणि आज आवर्जून म्हणजे मिरवणुकीला आले म्हणजे असे तुम्हाला एक परिवाराची आवड दिसून येत आवड आहे. आहे सगळ्यांना. अच्छा अच्छा. तर मंडळी अशा तऱ्हेने आज कातर खटावात असं वाटत नव्हतं की कुठं बैल दिसतील, पण हे आपण पाहताय 3च बैल अख्ख्या गावात मिरवणूक निघाली आणि देवदर्शनाला त्यांनी अशी जनावरं आणलेली आहेत परिवाराने एक. पुढच्या वर्षी मोठं नियोजन केलं. आणि पुढच्या वर्षी मोठं नियोजन केलं जाईल असं ते त्यांच्याकडून सांगत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.